नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय आलेला आहे। तो आपण सविस्तर या अगोदरच समजून घेतलाय। मात्र या सुधारित पीक विमा योजनेमध्ये सर्वात मोठे असे 4 बदल झालेत। ते बदल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचे, कारण ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरायचा आहे आणि पीक विमा भरलाय त्याच्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आणि पीक विमा कसा मिळणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण बरेच शेतकरी पीक विमा योजना म्हणजे महत्त्वाची आहे, आता सध्या इतकी जोरात जाहिरात चालू आहे शासनाची, बस पीक विमा योजना आणि कर्जमाफी, पीक विमा योजना आणि कर्जमाफी। कारण पाऊस पडला, पेरण्या सुरू झाल्या की पीक विमा भरायला सुरुवात होते आणि त्यामुळे ह्या गोष्टी शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे। आता त्यामधला महत्त्वाचा बदल आहे मित्रांनो, DCS ई पीक पाहणी म्हणजे DCS क्रॉप सर्वे। हा DCS क्रॉप सर्वे करणं बंधनकारक आहे, म्हणजे ई पीक पाहणी। कारण ई पीक पाहणी केल्याशिवाय आपल्याला पीक विमा मिळत नाही। आणि यामध्ये पुन्हा महत्त्वाची एक गोष्ट आहे, आपण पीक विम्यावर जेवढं क्षेत्र टाकलेलं आहे, समजा 0.40 असेल कोणत्याही पिकाचं, तेवढंच ई पीक पाहणीमध्ये सुद्धा घ्यावं लागतं। जर त्याच्यात तफावत आली तरी पीक विमा मिळत नाही। त्याच्यानंतर एक दुसरा बदल आहे की जे जमिनीचं क्षेत्र आहे आपण पीक विमा भरताना ते 0.10 हेक्टरपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे। 0.10 हेक्टरपेक्षा जास्त, त्यापेक्षा कमी क्षेत्र पीक विमा भरता येणार नाही। कोणी 2 गुंठ्याचा, 1.5 गुंठ्याचा आणि 4 गुंठ्याचा तर भरता येणार नाही। ते 10 गुंठ्याच्या वर असणं गरजेचं आहे, त्यावेळेस त्या पिकाचा विमा भरता येतो। आणि तिसरा बदल आहे, जे लोक गैरप्रकार करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। गैरप्रकार करणाऱ्यावर कारवाई। आता लोक किती झाल्या काय मिळ नाही, जे मागच्या वर्षी बीड जिल्ह्यात झाले ते ज्यानं बोगस भरला त्या, पण आता त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असा महत्त्वाचा एक त्यामध्ये बदल केलेला आहे। आणि जी विमा संरक्षण रक्कम आहे, चौथा बदल, विमा संरक्षण रकमेमध्ये सुद्धा बदल झालेला आहे। विमा संरक्षण रकमेमध्ये वाढ झाली। असे हे महत्त्वाचे 4 बदल झालेत। म्हणजे ज्या शेतकऱ्याला पीक विमा भरायचा असेल त्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। आणि महत्त्वाचं शेवटचं सांगायचं राहिलं की हा पीक विमा कसा मिळणार आहे, तर तुम्ही ज्यावेळेस पेरल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमचं उत्पन्न पीक ते काढायला येईल, पीक काढल्याच्या नंतर त्याच्या उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली, म्हणजे मागच्या 7 वर्षाचं गृहीत धरल्या जाणार, त्यातलं जास्तीत जास्त 5 वर्षाचं जे आहे ते घेतल्या जाणार आणि या वर्षीचं यायचं कॅल्क्युलेशन करून जर उंबरठा उत्पादनामध्ये घट आली तर पीक विमा मिळणार आहे। अशी ही सुधारित पीक विमा योजना आहे आणि त्यामधले हे महत्त्वाचे 4 बदल आहेत। आता तुम्हाला हे बदल लक्षात आले असतील, तुम्हाला बदल कसे वाटले नक्कीच कमेंट करा। आणि मागच्या वर्षीचा पीक विमा मिळाला का आणि यावर्षी तुम्ही पीक विमा भरणार का तेवढं मात्र सांगायला विसरू नका, एवढी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।